भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून उजनी धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते। आज सकाळची अपडेट आपण पाहिली तर आज सकाळी 6:15 वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 50,000 क्युसेक विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येत होता। मात्र यामध्ये आता दुपटीनं वाढ करण्यात आली असून भीमा नदीच्या पात्रामध्ये उजनी धरणातून जवळपास 1,00,000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतो। त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहनही धरण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। पुन्हा एकदा या ठिकाणी भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे। आज सकाळी 6:15 वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 50,000 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत होता। मात्र 8 वाजता त्यामध्ये वाढ करण्यात येऊन तो विसर्ग हा 60,000 क्युसेक करण्यात आला। 8:45 वाजता पुन्हा तो विसर्ग वाढवून तो 75,000 क्युसेक करण्यात आला आणि आता 9:15 वाजता तो विसर्ग हा 1,00,000 क्युसेक इतका विसर्ग या ठिकाणी करण्यात येतोय। त्यामुळे आता भीमा नदी काठची वरील जे काही बंधारे ते बंधारे पाण्याखाली जाणार आहेत, भीमा नदी पाणी पातळी वाढणार आहे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं जे काही नदीकाठी पीक आहे ते पीक पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहनही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। खरं तर उजनी धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणामध्ये हे सातत्यानं पाणी सोडलं जाते। मात्र हे पाणी अचानक सोडलं जाते असं सातत्यानं रोष भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये येतोय। जर विसर्ग सोडत असेल तर कायम 15-20 हजार विसर्ग कायम सोडा असं मागणी ह्या नागरिकाची आहे। मात्र उजनी धरणातून कधी 5,000 विसर्ग सोडला जातोय, कधी 1,500 सोडला जातोय आणि अचानकच पुन्हा 20-25 हजार विसर्ग सोडला जातोय, पुन्हा विसर्ग थांबवला जातोय आणि पुन्हा अचानक विसर्ग हा वाढत जातोय। त्यामुळे भीमा नदीकाठचा शेतकरी हा हवालदिल झाला आहे। नेमकं आता काय करावं हे सुद्धा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना कळत नाही, कारण उजनी धरण हे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं सातत्याने विसर्ग सोडते आणि त्यामध्ये मात्र अचानक पद्धतीने वाढ होते। त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होते। मागील काही दिवसांमध्ये पूर आला होता, त्याचे पंचनामे आणखीन काही ठिकाणी सुरू आहेत, काही ठिकाणी पंचनामे झाले आहेत। मात्र ते पंचनामे पूर्ण होत आहेत न होत आहेत तोपर्यंत पुन्हा एकदा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांवरती त्यांच्या पिकावरती ह्या पुराची टांगती तलवार झालेली दिसून येते। त्यामुळे आता उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं 1,00,000चा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतोय। त्यामध्ये आणखीन कदाचित वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकते, त्याचे अपडेट आहेत। ते अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब